नाम म्हणजे नाऊन हे कुठल्याही वाक्याचं हृदय असतं. पण जर नाम हे हृदय असेल, तर ते जे शब्द आहेत, जे त्या हृदयाला खऱ्या अर्थाने जिवंत करतात, त्याला ठोके देतात, ते शब्द म्हणजे विशेषण. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण मराठी व्याकरणातील याच ॲडजेक्टिव्हच्या जगात डोकावणार आहोत. नक्कीच. आणि हा विषय खूप भारी आहे. हो, पण आजचा आपला उद्देश फक्त काही शालेय नियम वाचून दाखवणे हा अजिबात नाहीये. आपल्याला यामागचं विज्ञान समजून घ्यायचंय. विशेषण नामाची व्याप्ती नक्की कशी मर्यादित करते, शब्दांचं मूळ काय असते आणि त्यांच्या वाक्यातील स्थानावरून अर्थ कसा फिरतो, या सगळ्याचा आपण अतिशय रंजक वेध घेणार आहोत. हा विषय खरोखरच खूप खोल आणि विचार करायला लावणारा आहे. कारण आपण रोजच्या जगण्यात अजाणतेपणे या शब्दांचा हजारो वेळा वापर करतो. विशेषण हे फक्त वाक्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जाणारे अलंकार नाहीत, बरोबर. तर ते भाषेला एक प्रकारची अचूकता देतात. विश्लेषणात्मक पद्धतीने विचार केला तर विशेषण हे नामाच्या आजूबाजूला एक अतिशय स्पष्ट सीमारेषा आखण्याचं काम करते. त्यामुळे आज आपण विशेषणाच्या मूळ व्याख्येपासून ते त्याच्या वेगवेगळ्या रूपांपर्यंत सर्व पैलू उलगडून पाहणार आहोत. या सगळ्याचा आपण जरा बारकाईने विचार करूया. मी या चर्चेच्या आधी चिपळूणकर, कृपा कुलकर्णी, दामले आणि ग. ह. केळकर यांसारख्या दिग्गज व्याकरणकारांच्या नोंदी वाचत होते. अच्छा, जुने व्याकरणकार. हो, आणि या सगळ्यांच्या व्याख्या वाचताना मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली. हे सगळेजण वेगवेगळ्या शब्दांत एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. चिपळूणकर प्रतिपादिकाचा अन्वय म्हणतात, कुलकर्णी गुणांचा किंवा वस्तूंच्या विशेषांचा दर्शक म्हणतात. तर दामले आणि केळकर अगदी स्पष्टपणे नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द किंवा अर्थाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणतात. मला इथे हा प्रश्न पडतोय की हे सगळेजण नामाची व्याप्ती मर्यादित करणे म्हणजेच लिमिटिंग द स्कोप या एकाच कल्पनेवर इतका जोर का देत आहेत? कारण व्याप्ती मर्यादित करणे हाच तर विशेषणाचा आत्मा आहे. हे समजून घेण्यासाठी आपण एका साध्या उदाहरणाचा विचार करू. जेव्हा आपण फक्त मुलगा हा शब्द उच्चारतो तेव्हा जगातल्या अब्जावधी मुलांचा बोध होतो. हो, कुणीही असू शकतो तो. अगदी, तिथे व्याप्ती अमर्याद आहे. पण जेव्हा आपण शहाणा मुलगा म्हणतो तेव्हा काय होतं? आपण लगेच ती अमर्याद यादी कापून काढतो आणि फक्त अशाच मुलांपर्यंत पोहोचतो जे शहाणे आहेत. म्हणजे आपण त्या मूळ नामाची व्याप्ती कमी केली. ऑनलाईन शॉपिंग करताना आपण जसे फिल्टर्स लावतो. अरे वा, फिल्टरचं उदाहरण एकदम चपखल आहे. हो ना, अगदी तसेच हे विशेषण भाषेमध्ये फिल्टरचं काम करते. आणि इथेच आपण व्याकरणकारांनी सांगितलेला विशेष्य आणि विशेषण यातील फरक समजून घेतला पाहिजे. विशेष्य म्हणजे ते मूळ नाम ज्याचे वर्णन केले जाते आणि विशेषण म्हणजे ते लावलेलं फिल्टर किंवा लेबल. म्हणजे विशेषण हे एक प्रकारचं भाषिक फिल्टर आहे, पण हे फिल्टर आपण किती वेगवेगळ्या प्रकारे लावू शकतो हे पाहणं जास्त रंजक ठरेल. आपल्याकडे विशेषणांचे मुख्य 3 प्रकार उपलब्ध आहेत. यातला पहिला आणि सर्वात ओळखीचा प्रकार म्हणजे गुणविशेषण, ज्याला आपण क्वालिटेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतो. अगदी बरोबर. हे असे शब्द आहेत जे नामाचा अंगभूत गुण दर्शवतात, जसे की सुंदर, कडू, गोड, धूर्त. एका उदाहरणावरून हे स्पष्ट होते. मला कडू कारली आवडते. इथे कडू हा कारल्याचा नैसर्गिक गुण आहे जो त्याला इतर भाज्यांपासून वेगळा काढतो. हा झाला गुणांचा भाग. पण भाषेच्या व्यावहारिक आणि दैनंदिन वापरासाठी आपल्याला आणखी एक महत्त्वाच्या प्रकाराची गरज लागते. तो म्हणजे संख्याविशेषण किंवा न्यूमरल. हो, आणि हा प्रकार व्याप्तीच्या दृष्टीने खूपच मोठा आणि गुंतागुंतीचा वाटतो मला. गुंतागुंतीचा वाटू शकतो, कारण संख्या सांगण्याचेही अनेक मार्ग असतात. यातला पहिला उपप्रकार आहे गणनावाचक म्हणजे कार्डिनल, ज्यामध्ये आपण स्पष्टपणे मोजदाद करतो. यात पूर्णांकवाचक असतात, जसे की 1, 2, 3, 4, 5. उदाहरणार्थ, काकांना 3 मुली आहेत. अच्छा, यात 3 हा स्पष्ट आकडा आहे. हो, आणि याच गणनावाचक प्रकारात अपूर्णांकवाचक सुद्धा येतात, जसे की अर्धा, पाव, चतकोर, पाऊण. याचं उदाहरण म्हणजे मी डब्यासाठी 3.5 पोळ्या आणल्या. थांबा, इथेच मला थोडी गडबड वाटतेय. काय झालं? 3 मुली हे समजायला सोपं आहे, कारण 3 हा पूर्ण आकडा आहे, तो मोजता येतो. पण 3.5 हा तर अपूर्णांक आहे. एखादी अपूर्ण गोष्ट जी पूर्णपणे मोजता येत नाही, तिला आपण गणनावाचक विशेषणात कसं काय टाकू शकतो? हां, खूपच चांगला प्रश्न आहे. पण व्याकरणाच्या दृष्टीने मोजणे म्हणजे फक्त पूर्ण संख्या मोजणे असा होत नाही. जेव्हा 3.5 पोळ्या असं म्हटलं जातं
तेव्हा तिथे अजूनही पोळ्यांचे परिमाण किंवा संख्या मोजलीच जात आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि वरून अर्धी. बरोबर. ती क्रिया गणनेचीच आहे. म्हणूनच ते गणनावाचक कुटुंबात येते. या कुटुंबात आणखी एक अत्यंत रंजक प्रकार आहे, तो म्हणजे साकल्यवाचक. याचा अर्थ सर्वच्या सर्व. सर्वच्या सर्व? हो, दोघे, उभयता, चारी, पाची हे शब्द यात येतात. जसे की आम्ही चारी भावंडे पुण्यात शिकलो. म्हणजे इथे आपण फक्त 4 हा आकडा सांगत नाही आहोत, तर 4 पैकी 4ही असा तो पूर्णत्वाचा बोध आहे. हे खूपच सूक्ष्म आहे. इंग्रजीत आपण फक्त कार्डिनल आणि ऑर्डिनलमध्ये अडकतो, पण मराठी भाषेची ही ताकदच आहे. अगदी. आणि याच संख्या विशेषणाचा पुढचा उपप्रकार क्रमवाचक म्हणजे ऑर्डिनल असा आहे, जो रांगेतील क्रम सांगतो. म्हणजे पहिला, 5वा, 50वा असं. हो, याचं उदाहरण म्हणजे माझा दुसरा भाऊ अमेरिकेत आहे. इथे भावंडांची एकूण संख्या महत्वाची नाहीये, तर त्या रांगेतला नंबर महत्वाचा आहे. अच्छा. यानंतर येतो आवृत्तीवाचक म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह विशेषण. एखादी गोष्ट किती वेळा दुमडली गेलीये हे सांगणारे शब्द, जसे द्विगुणित, चौपट, दुहेरी. हा चौपदरी रस्ता आहे हे त्याचं उदाहरण. हेही एकदम सोपे आहे. पण मला पृथक्त्ववाचक हा प्रकार खूपच वेगळा वाटला, ज्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणतो. हो, पृथक्त्ववाचक हा खरोखरच मराठी भाषेचा एक सुंदर पैलू आहे. पृथक्त्ववाचक विशेषण म्हणजे वेगळेपण किंवा गटांची विभागणी दाखवणारे शब्द, जसे की 1-1, 5-5. याचं उदाहरण पहा. गुरुजींनी 2-2 मुलांना रांगेत उभे केले. इथेच तर सगळी गंमत आहे. आपण 2-2 असं का म्हणतो? द्विमुले किंवा असा एखादा नवीन शब्द का नाही बनवला? एकाच शब्दाची पुनरावृत्ती करून आपण भाषेला जी लय देतो, ती डोळ्यांसमोर एक चित्र उभं करते. आपण वाचतानाच ते 2-2 मुलांचे गट कल्पनेत पाहू शकतो. एकदम तंतोतंत. ही पुनरावृत्तीच त्या शब्दाला विशेषणाची ताकद देते. आणि संख्या विशेषणाचा शेवटचा उपप्रकार म्हणजे अनिश्चित किंवा इनडेफिनिट विशेषण. म्हणजे जेव्हा संख्या नक्की सांगता येत नाही? अगदी बरोबर. जेव्हा संख्या नक्की सांगता येत नाही, पण तरीही त्या नामाचा संख्येच्याच संदर्भात उल्लेख करायचा असतो, तेव्हा आपण सर्व, काही, इतर असे शब्द वापरतो. जसे की माझी सर्व पुस्तके पाण्यात भिजली. हो, पुस्तके मोजता येतात, पण इथे नेमकी किती ते माहीत नाही, म्हणून ते अनिश्चित संख्या विशेषण ठरते. हे तर अतिशय स्पष्ट आहे. आता या मुख्य प्रकारांपैकी तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण, ज्याला आपण प्रोनॉमिनल म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचे तर सर्वनामांसारखे दिसणारे शब्द जेव्हा विशेषणाचे काम करतात. जसे की माझे, हे, कोणती, आमची. हो, याचे एक सरळ उदाहरण आहे. हा माझा शर्ट आहे. इथे शर्ट हे नाम आहे आणि माझा हा शब्द त्या शर्टची मालकी सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करत आहे. बरोबर. आत्तापर्यंत आपण जे प्रकार पाहिले ते अर्थावरून ठरलेले प्रकार आहेत. पण इथेच आपण भाषेच्या एका वेगळ्याच खोलीत प्रवेश करतो. कृपापाण कुलकर्णी यांनी व्युत्पत्तीच्या आधारे म्हणजेच शब्दांचा जन्म कसा झाला यावरून विशेषणांचे सिद्ध आणि साधित असे 2 मोठे गट मानले आहेत. हे समजून घेणं म्हणजे भाषेच्या इंजिनिअरिंगमध्ये डोकावण्यासारखे आहे. शब्दांच्या जन्माची ही एक कथा असते, ही कल्पनाच खूप भारी आहे. हो ना? यातील पहिला गट आहे सिद्ध विशेषणे, ज्याला आपण बेस किंवा रूट एडजेक्टिव्हज म्हणू शकतो. ज्या विशेषणांना मागे किंवा पुढे कोणताही उपसर्ग अथवा प्रत्यय नसतो, अशा मूळ विशेषणांचा यात समावेश होतो. जसे की उंच, लहान, पिवळा, काळा. हे शब्द मुळातच विशेषण म्हणून जन्माला आले आहेत. त्यांचा जन्मच नामाचे वर्णन करण्यासाठी झाला आहे. पण खरी जादू दुसऱ्या गटात आहे, साधित विशेषणे म्हणजेच डेराइव्ड एडजेक्टिव्हज. ते कसं काय? या साधित विशेषणांमागे भाषेची एक कमालीची काटकसर वडलेली आहे. भाषेला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी नवीन शब्द तयार करणे शक्य नसते. त्यामुळे ती काय करते, ती उपलब्ध असलेल्या इतर शब्दांना, जसे की नाम, सर्वनाम, क्रियापद किंवा अव्ययांना रिसायकल करते आणि विशेषण म्हणून वापरते. अच्छा, म्हणजे पुनर्वापर. हो. साधित विशेषणांमध्ये पहिला प्रकार आहे नाम साधित विशेषणे म्हणजे नाउन डिराइव्ड. जेव्हा एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी दुसऱ्या एखाद्या नामाचाच वापर केला जातो. उदाहरणे सांगता येतील का? नक्कीच. उदाहरणे बघा. भावाचे कापड दुकान आहे. इथे कापड हे मुळात नाम आहे, पण ते दुकान या नामाचे विशेषण बनले आहे.
तसंच त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे किंवा मला सातारी पेढे आवडतात. कोल्हापूर आणि सातारा ही गावांची, ठिकाणांची नावे आहेत, पण प्रत्येकहून आपण त्यांना विशेषणाच्या रूपात ढालले आहे. अरे वा, म्हणजे हे व्याकरणाचं बहुरूपी असण्यासारखंच आहे. एका शब्दाचा पोशाख काढायचा आणि त्याला दुसरं काम द्यायचं. यातला दुसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषणे. म्हणजे मूळ सर्वनामाचा उपयोग विशेषणासारखा केल्यास. हो, आणि यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ही विशेषणे फक्त अधिविशेषणे म्हणजेच नामाच्या आधी म्हणूनच वापरता येतात. जसे की मी, माझा, तू, तुझा, तो, त्याचा, हा, असा किंवा असली. याची उदाहरणे खूपच रोजच्या वापरातली आहेत. हो ना, जसं की असला नवरा नको ग बाई, इथे असला हे वाईट या अर्थाने वापरले आहे. किंवा हा आमचा कुत्रा आहे, हा त्याचा चेंडू आहे. इथे मूळ सर्वनामांपासून बनलेले शब्द नामाची मालकी किंवा गुण सांगत आहेत. आणि यापुढचा जो प्रकार आहे धातुसाधित विशेषणे किंवा वर्ब डेराइव्ड, तो मला स्वतःला अत्यंत आवडतो. का बरं? कारण हा प्रकार भाषेतील मोशन किंवा गती पकडण्याचं काम करतो. क्रियापदातील मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. या धातूंना प्रत्यय जोडून त्यांचा नामापूर्वी विशेषणासारखा उपयोग केला जातो. जसे पीक, रांग, पेट, वाह, बोल हे धातू आहेत. अगदी बरोबर. यावरून उदाहरणे बघा. पिकलेला आंबा, रांगणारे मूल, पेटती ज्योत, वाहती नदी, बोलकी बाहुली. हे खरंच अद्भुत आहे. आपण जणू काही एखाद्या चालू क्रियेचा फोटो काढून तो त्या नामावर चिकटवत आहोत. बोलकी बाहुली हे उदाहरण तर परफेक्ट आहे. बोलण्याची क्रिया त्या बाहुलीचा कायमचा गुण म्हणून गेली आहे. इट्स लाईक ग्रामर शेप शिफ्टिंग. हो, आणि याचप्रमाणे अव्यय साधित विशेषणे म्हणजेच ॲडव्हर्ब डिराइव्ड सुद्धा असतात. वर, खाली, मागे, पुढे या मूळ अव्ययांना प्रत्यय जोडून त्यांचा विशेषणाप्रमाणे उपयोग केला जातो. जसे की वरचा मजला, खालचे पुस्तक, मागील मोटार, पुढची गल्ली. बरोबर. या व्यतिरिक्त मोजता न येणाऱ्या नामांपूर्वी वापरलेल्या प्रमाणदर्शक शब्दांना परिमाणवाचक विशेषण म्हणतात. जसे की काही साखर, थोडे पाणी. आणि सर्वात शेवटचा साधित प्रकार म्हणजे समासघटित विशेषणे, ज्याला आपण कंपाऊंड म्हणतो. हो, दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेल्या सामासिक शब्दांचा विशेषणाप्रमाणे वापर. उदाहरणे पहा. पंचमुखी हनुमान, एकवचनी राम, नवरात्र महोत्सव. आतापर्यंत आपण विशेषण कसे तयार होते, त्याची उत्पत्ती कशी होते ते पाहिले. पण ते वाक्यात कुठे बसते, त्याचं स्थान काय आहे, यावरूनही त्याचा अर्थ आणि प्रकार ठरतो. स्थानावरून याचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे अधि किंवा पूर्व विशेषण, ॲट्रिब्युटिव्ह. म्हणजे नामापूर्वी येणारे विशेषण. हो, जसे की शहाणा मुलगा शांत असतो. इथे शहाणा हे विशेषण मुलगा या नामाच्या आधी आले आहे. दुसरा प्रकार आहे विधी किंवा उत्तर विशेषण, प्रेडिकेटिव्ह. हे नामानंतर येते. याचे उदाहरण पहा. गुलमोहर मोहक दिसतो. इथे गुलमोहर हे नाम आधी आले आहे आणि मोहक हे विशेषण त्याच्या नंतर आले आहे. स्थानावरून प्रकार ठरतो हे ठीक आहे, पण इथे एक असा नियम मला सापडला ज्याने व्याकरणाबद्दलची माझी पूर्ण समजच हादरून टाकली. कोणता नियम? तो नियम सांगतो की शब्द नामाबद्दल माहिती देत असेल तर तो कुठेही असला तरी विशेषणच असतो. पण जर तो शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगू लागला तर तो अचानक क्रियाविशेषण किंवा ॲडव्हर्ब बनतो. मला हे आधी फारसं पटलं नाही, पण ही दोन वाक्य पहा. पहिलं वाक्य, ती सुंदर आहे. इथे सुंदर हे विशेषण आहे कारण ते ती या सर्वनामाबद्दल माहिती देत आहे. बरोबर. आता दुसरं वाक्य, ती सुंदर खेळते. इथे मात्र सुंदर हे विशेषण राहिलेलेच नाही, ते क्रियाविशेषण बनले आहे. कारण ते आता खेळण्याच्या पद्धतीबद्दल माहिती देत आहे. म्हणजे फक्त वाक्यातील स्थानावरून आणि तो शब्द कोणाशी जोडलेला आहे यावरून त्याची जातच बदलते. हेच तर व्याकरणाचे खरे सौंदर्य आहे. शब्द एकाकी नसतात, ते वाक्यात इतरांसोबत कसे वागतात यावरून त्यांची ओळख ठरते. आणि या स्थानाच्या नियमांसोबतच आपण दर्शक आणि संबंधी विशेषणांचाही उल्लेख करायला हवा. अच्छा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि रिलेटिव्ह. हो, हा, ही, हे, तो, ती, ते यांचा वापर कर्त्यापूर्वी किंवा एखाद्या नामापूर्वी केल्यास ती दर्शक विशेषणे होतात. जसे की ही मुलगी सुंदर आहे किंवा ते झाड, तो कावळा. इथे आपण बोट दाखवून निर्देश करत आहोत. आणि मिश्र वाक्यात जो, जी, जे, ज्या यांचा वापर नामापूर्वी केल्यास ती संबंधी विशेषणे होतात. हो, उदाहरणार्थ जो माणूस करतो तोच भरतो. आणि जेव्हा कोण, काय, कोणता
या शब्दांचा वापर प्रश्नार्थक वाक्यात नामापूर्वी केला जातो तेव्हा ते प्रश्नार्थक विशेषण किंवा इंटरोगेटिव्ह होते. जसे कोण माणूस आला होता. आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे विशेषणांचे लिंग, वचन, विभक्ती आणि त्यांचा नाम म्हणून होणारा उपयोग. म्हणजे विशेषणांचे स्वतःला बदलण्याचे नियम काय आहेत. इथे एक अतिशय स्पष्ट नियम आहे की विशेषणाला स्वतःचे असे स्वतंत्र स्थान किंवा लिंग, वचन नसते. म्हणजे ते पूर्णपणे नामावर अवलंबून असते. हो, जे नामाचे लिंग व वचन असते तेच विशेषणाचे असते. पण यात एक मोठा अपवाद आहे जो आपल्याला समजून घ्यावा लागेल. सर्वच विशेषणे नामाच्या लिंग आणि वचनानुसार बदलत नाहीत. असं? हो, फक्त आकारांत विशेषणात बदल होतो. उदाहरणार्थ पांढरा हा शब्द घेऊ. पुल्लिंगी नामासोबत तो पांढरा कुत्रा होतो, स्त्रीलिंगी नामासोबत पांढरी कुत्री होतो आणि नपुसकलिंगी नामासोबत बहुवचनात पांढरे कुत्रे होतो. पांढरा, पांढरी, पांढरे. बरोबर. पण ज्या विशेषणांच्या शेवटी अ, उ किंवा ई येतो ती विशेषणे अजिबात बदलत नाहीत. जसे सुंदर हा शब्द, सुंदर पक्षी, सुंदर मुलगी, सुंदर फुले, किंवा कडू हा शब्द, कडू कारले, कडू काकडी, कडू भोपळा. अरे हो, आणि म्हणूनच इथे ती भन्नाट लिटमस टेस्ट येते जी मी वाचली होती. कोणती टेस्ट? एखादे विशेषण विकारी आहे की अविकारी हे ओळखण्यासाठी एक साधं तंत्र आहे. कोणतंही विशेषण घ्यायचं आणि ते 3 शब्दांसोबत लावून पाहायचं. भोपळा जो पुल्लिंगी आहे, काकडी जी स्त्रीलिंगी आहे आणि कारले जे नपुंसकलिंगी आहे. आपण हे आताच्या आता तपासून पाहूया. नक्कीच. समजा मी पिवळा हा शब्द घेतला. पिवळा भोपळा, पिवळी काकडी, पिवळे कारले. बदल झाला, म्हणजे पिवळा हे विकारी विशेषण आहे. आता गोड हा शब्द घेऊ. गोड भोपळा, गोड काकडी, गोड कारले. इथे शब्द नाही बदलला, म्हणजे हे अविकारी आहे. हे भोपळा काकडी कारले तंत्र तर खरोखरच अफलातून आहे. अगदी. व्याकरणात पाठांतर करत बसण्यापेक्षा असे चेक पॉइंट्स किंवा अशी साधने वापरणे कधी जास्त सोयीचे आणि तर्कशुद्ध असते. भोपळा, काकडे, कारले हे तंत्र विशेषणाचं रूप ओळखायला खूप मदत करेल. हो. आता या सगळ्यातून विशेषणाचे कार्य आणि उपयोग कसे ठरतात ते पाहू. पहिला उपयोग आहे विशेषणाचा विशेषण म्हणूनच वापर. इथे नियम असा आहे की विशेषणांना स्वतःला विभक्तीचे प्रत्यय लागत नाहीत. विभक्तीचे प्रत्यय म्हणजे केस मार्कर्स ना? हो. जसे की गरीब माणसांना सर्व हिणवतात. इथे गरीब हे विशेषण आहे आणि माणसांना हे नाम आहे. विभक्तीचा ना हा प्रत्यय नामाला लागला आहे. दुसरं उदाहरण, नकटीच्या मुलीच्या लग्नाला 1700 विघ्ने. पण इथे तर नकटीच्या असा प्रत्यय लागलाय ना? हो, इथे नकटीच्या हे जरी प्रत्यय लागल्यासारखे वाटत असले तरी मूळ विशेषण नकटी हे मुलीच्या या नामासाठी आले आहे आणि त्याला स्वतःला स्वतंत्र विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. अच्छा, पण खरी मजा तर पुढच्या उपयोगात आहे, जेव्हा विशेषणाचा चक्क नाम म्हणून वापर होतो. ते कसं? जेव्हा आपण वाक्यातून मूळ नाम काढून टाकतो तेव्हा काय होतं? जसे आधीच्या वाक्यातील माणसांना काढून टाकले तर वाक्य बनते गरिबांना सर्व हिणवतात. आता गरीब या विशेषणाला थेट ना हा प्रत्यय लागला आहे आणि दुसऱ्या वाक्य बनते नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने. अरे वा. म्हणजे जोपर्यंत विशेषण नामासोबत आहे तोपर्यंत तो फक्त एक निष्ठावान साथीदार आहे. पण नाम गायब झाले की विशेषण स्वतः बॉसच्या खुर्चीत बसते, नाम बनते आणि सगळे विभक्ती प्रत्यय स्वतःला लावून घेते. हे खरंच खूप लॉजिकल आहे. अगदी तंतोतंत. जेव्हा विशेषण एकाकी पडते तेव्हा भाषेचा नियम त्याला नामाचा दर्जा देतो आणि मग ते नामाचे सगळे अधिकार स्वतःकडे घेते. ही भाषेची लवचिकता आहे आणि तिचा जिवंतपणा आहे. खरोखर. तर आजच्या या अत्यंत रंजक चर्चेचा आपण सारांश काढूया. आज आपण पाहिले की विशेषण म्हणजे केवळ कौतुक करणारा शब्द नाही, तर तो नामाची व्याप्ती मर्यादित करणारा एक शक्तिशाली फिल्टर आहे. हो. आपण त्याचे गुणविशेषण, संख्याविशेषणाचे अनेक सूक्ष्म प्रकार आणि सार्वनामिक प्रकार पाहिले. त्यानंतर आपण शब्दांची रिसायकलिंग पाहिली, म्हणजे नाम, सर्वनाम, क्रियापद यापासून साधित विशेषणे कशी तयार होतात, जसे बोलकी बाहुली, कोल्हापुरी चप्पल, ते समजून घेतले. बरोबर. वाक्यात ते नामाच्या आधी येते की नंतर यावरून पूर्व आणि उत्तर विशेषण पाहिले आणि शब्दाची जात कशी बदलते हे ती सुंदर खेळते या उदाहरणातून अनुभवले. आणि सर्वात शेवटी
भोपळा, काकडी, कारले या अफलातून तंत्राचा वापर करून विशेषणाचे विकार कसे ओळखायचे आणि विशेषण बॉसच्या खुर्चीत बसून नाम कसे बनते हे आपण शिकलो. हे सर्व नियम आपल्याला हेच दाखवून देतात की मराठी भाषेचं व्याकरण किती खोल, तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक पायावर उभा आहे.